श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे पितृपक्षातला पहिलाच मोठा सोमवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। तर संकष्टी चतुर्थी ही हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो आणि सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि या दिवशी आलेली आहे चतुर्थी। त्यामुळे चतुर्थी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत। तर त्यामुळे या चतुर्थीला एक विशेष असं महत्त्व आहे। त्याचप्रमाणे पितृपक्ष जे आहे तर ते चालू आहे आणि या पितृपक्षामध्ये ही चतुर्थी आलेली आहे, तर त्यामुळे सुद्धा त्याला अजूनच एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। गणपती बाप्पांना समर्पित असणारी ही चतुर्थी या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे असतात, आपल्या घरासाठी काही उपाय करायचे असतात आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा आणि उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात। गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, ज्ञान देणारे देवता आहेत। म्हणजेच ज्ञानदेवता, विघ्नहरण करणारे, विघ्नांचा नाश करणारे, विघ्न नष्ट करणारे देवता हे सर्व देवतांमध्ये प्रथम गणपती बाप्पांना मानलं जातं। आपल्या भक्तांसाठी, मनापासून त्यांची आराधना उपासना करणाऱ्या भक्तांसाठी गणपती बाप्पा हे नेहमीच धावून जातात आणि भक्तांची प्रत्येक इच्छा सुद्धा ते पूर्ण करत असतात। म्हणून आपण इतर वेळेस ज्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांची सेवा जरी करणं शक्य नाही झालं तरी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांच्या सेवा ह्या आवर्जून करायच्या असतात। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये एक तरी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून आपण लावायचा आहे किंवा ठेवायचा आहे। घरामध्ये जर गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्या घरावरती कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न येत नाही। त्याचबरोबर आपल्या मुलांवरती सुद्धा कोणत्याही प्रकारचं विघ्न येत नाही। मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला कापरासोबत जाळायची आहे आणि त्यामुळे आपल्या मुलांचे जे काही विघ्न आहेत तर ते सर्व विघ्न दूर होतील। त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होईल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। हा उपाय तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत करू शकता आणि हा उपाय तुम्ही मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी सुद्धा नक्कीच करू शकता। आता जी मुलं आहेत तर ती चिडचिड करत असतात किंवा सांगितलेलं ऐकत नाहीत आपल्या आई वडिलांचं। त्याचबरोबर त्यांनी उच्च डिग्री धारण केलेली असते, म्हणजे त्यांनी हायली क्वालिफाईड असतात, बट स्टील त्यांना नोकरी मिळत नाही, जॉब मिळत नाही। ते खूप इंटरव्ह्यूज देत असतात पण तरीसुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही। किंवा मुलं जी आहे तर ती नोकरी करत असतील आणि नोकरीमध्ये त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा त्यांचं प्रमोशन होत नाही। या प्रकारच्या ज्या काही समस्या असतात मोठ्या मुलांमधल्या, त्याचबरोबर जी लहान मुलं असतात, आता लहान मुलं जी आहेत तर ती खूप किरकिर करतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, खूप रडारड करत असतात, म्हणजे ती शाळेमध्ये जात नाहीत आणि त्या आधी खूप हुशार असतील पण त्यांचा आता अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा ते ऐकत नसतील आपल्या आईवडिलांचं। अशा प्रकारच्या ज्या काही समस्या असतात तर अशा मुलांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही एकदा तरी करून बघा। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचं जे काही अडचण आहे तर ती सर्व अडचण तुमची दूर होईल आणि त्या उपायाचं तुम्हाला फळ सुद्धा प्राप्त होईल। तर असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आहे। हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला एकही वस्तू बाहेरून आणण्याची गरज नाही आहे, सर्व वस्तू आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात आणि त्याचाच आपल्याला वापर करून हा उपाय करायचा आहे। हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे आणि हा उपाय त्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की करा। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत। लवंग घेताना फक्त ते आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत। तुटलेल्या, खराब झालेल्या लवंगा आपल्याला अजिबात घ्यायचे नाही आहेत। लवंगाला त्या फूल असलं पाहिजे, तर अशा लवंगा तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हा लवंग घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। बसताना खाली आसन तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि हा उपाय करण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपाय करायचा आहे। आता गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे आणि त्यानंतर या ज्या 2 लवंग आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला वाचायचं आहे किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते म्हणा आणि जर तुम्हाला वाचायला येत नसेल तर मग तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल। फक्त हा उपाय करताना जे आहे तर मुलांना जवळ घेऊन बसायचं आहे आणि मगच तुम्हाला हा उपाय करायचा आहे।
आता त्यानंतर जर तुम्हाला श्रवण तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल, पण श्रवण करणे म्हणजेच ऐकणे आणि हे जे गणपती बाप्पांचं स्तोत्र आहे तुम्ही शक्यतो करून पठण करण्याचा प्रयत्न करा आणि मुलांना सोबत घेऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यांना देखील तुम्हाला पठण करायला लावायचं आहे. म्हणजे तुम्ही जरी वाचत असाल तरी मुलांनी ते ऐकणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर या ज्या 2 लवंग आहेत तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे तर मुलांवरनं तुम्हाला त्या 7 वेळेला उतरून घ्यायच्या आहेत. डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला 7 वेळेला उतरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला त्याचं काय करायचं आहे तर कापराच्या 7 वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तो घ्या, नसेल तर तुम्ही कोणताही इतर कापूर घेतला तरीही चालेल. कापूर घेतल्यानंतर या ज्या 2 लवंग आहेत तर त्या तुम्हाला कापरावरती टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आरती करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे. मुलांना सुद्धा गणपती बाप्पांना नमस्कार करायला सांगायचं आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. म्हणजे तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही इच्छा आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला प्रार्थना करून सांगायच्या आहेत. तर गणपती बाप्पांना आपल्याला अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर माझ्या मुलांची जी काही अडचण आहे तर ती तुम्ही दूर करा. त्यानंतर हे जे कापूर आणि लवंग आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्ही वॉशरूममध्ये टाकलं तरीही चालेल किंवा झाडाच्या कुंडीमध्ये टाकलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि तुमची मुलं जर समजा आता बाहेर राहत असतील, हॉस्टेलवरती राहत असतील तर तुम्हाला हा उपाय करता येईल. उपाय करण्यासाठीच तुम्हाला अगदी सांगितल्याप्रमाणे याच्या 2 लवंग आहेत तर त्या तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि 4ही दिशेला म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा 4ही दिशेला तुम्हाला या 7 वेळेला उतरून घ्यायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे कापरावरती ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी सुद्धा नक्कीच दूर होतील. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.